गोल्ड इज अ करन्सी आणि वर्ल्ड करन्सी म्हणून गोल्डला मान्यता आहे. तुम्ही जे कागद प्रिंट करता त्याचं स्वतःचं काही अस्तित्व नाहीये. त्याचं आधारभूत मूल्य म्हणून गोल्ड ठेवलं जातं. देशात व्यवहार करायचं तर एक करन्सी असली पाहिजे. हां. मग गोल्डचं ट्रान्सफॉर्म देणं किंवा घेणं पॉसिबल नव्हतं. तर कोणत्या तरी देशाने ही जबाबदारी घेणं गरजेचं होतं, की तुम्ही आमची करन्सी वापरा. हां. जेव्हा केव्हा तुम्ही आमचे कागद आम्हाला परत द्याल तेव्हा आम्ही तुम्हाला ते गोल्ड देऊन टाकू. ठीक आहे. असं अमेरिकेने एक्सेप्ट केलं आणि मग सगळ्या लोकांनी डॉलरला मान्यता देऊन डॉलर सगळ्या देशांनी वापरायचं सुरुवात केली असं समजा. आता काय झालं बॉम्ब नंतर काही काळ कोणते तरी राष्ट्रपती होते, त्यांनी सांगितलं की बाबा मी आता गोल्ड देऊ शकत नाही. डॉलरच्या अगेन्स्ट तुम्ही जे काही कागद मी प्रिंट करतोय तुम्ही घेऊन जा आता, पण मी गोल्ड नाही देणार. म्हणजे मागच्या 30-40 वर्षापूर्वी 20-30 वर्षापूर्वी काहीतरी हा विषय झाला. लोकांना एवढी सवय झाली की डॉलरच्याच एक्सचेंज. मग मला सांगा, कागद प्रिंट करणार अमेरिका, हां. कागद देणार आपल्याला, त्याच्या बदल्यात घेणार माल आपल्याकडनं. हां. आणि आपण ही कागद समजा अमेरिका हा तिसरा देश आहे, तुम्ही मी वेगळे देश आहे. आता हा कागद डॉलर मी तुम्हाला देतोय, त्याच्या अगेन्स्ट मी तुमच्याकडनं माल घेतोय, तुम्ही तोच कागद मला देताय, त्याच्या अगेन्स्ट मी तुम्हाला माल देतोय. हां. त्याच्या अगेन्स्ट आधारभूत कुठं काय? आता हे झालं वर्चस्व अमेरिकेचं. मग आता डॉलर अगेन्स्ट करन्सी किंवा वर्ल्ड करन्सी मिळणार नाहीये, हे सगळ्या देशांना माहित आहे. मग कुठेतरी मग का आम्ही तुमचे कागद घ्यायचे ना आम्ही तुम्हाला माल द्यायचा? तुमच्या कागदाचं का अस्तित्व आम्ही ठेवायचं? करेक्ट आहे. ही जी खंत आहे, दगदग आहे, ही बऱ्याचशा देशांमध्ये आहे. आणि मग ते आता चीन जो आहे तो सुपर पॉवर आहे. रशिया तर ऑलरेडी विरोधाचा आहे आणि भारताने तो उघडच विरोध अमेरिकेचा पुकारलेला आहे. खूप साऱ्या लोकांना ते करायचंच होतं. खरं तर डॉलर अगेन्स्ट काहीच मिळणार नाही, सगळ्या देशांना माहित आहे. मी माझे रुपये तुम्हाला देतो, तुम्ही तुमचं दिराम बिराम काय असेल ते मला द्या, त्याच्या अगेन्स्ट आपण करू की व्यवहार. करेक्ट आहे. अमेरिकेचं कशाला पाहिजे मध्यस्थी? हां. मग हे अमेरिकेला खटकतंय आणि मग ह्या देश पण आता त्यांना पण स्वतःचं अस्तित्व कळायला लागलंय.